हॅलो नमस्कार, मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर संध्याकाळच्या आत्ता 7 वाजलेत आणि मी वरती आले टेरेसवरती. आणि मगाशीच थोडा पाऊस पडून गेला होता आणि वातावरण एवढं थंड झालं आहे ना, खूप म्हणजे खूप थंड झालं आहे. आणि वरती टेरेसवरती आली आणि तिकडे बघू शकता तुम्ही, सूर्यास्त होत चाललेला आहे. आणि तिथला व्ह्यू, एकतर रानात घर आहे ना, त्याच्यामुळे मग एवढा व्ह्यू छान दिसतो ना वरती आल्यानंतर ना. आणि एकदम भारी वाटतं एकदम वरती आल्यावरती. तर मी कधी तुमच्यासोबत माझं नाईटचं रुटीन कधी शेअर केलं नव्हतं ना, त्याच्यामुळे मग आज संध्याकाळी 7 वाजलेत, वरती आली, सूर्यास्त होत चाललेला आहे. आणि या सूर्यास्ताला घेऊनच मी आजचं तुमच्यासोबत नाईटचं रुटीन माझं शेअर करणार आहे. तुम्हाला सांगते, म्हणजे गावाकडे ना हा आनंद ना खूप म्हणजे खूप भारी असतो, की निवांत एकदम सगळं. आणि आता सूर्यास्त होत चालला आहे तरीसुद्धा पक्ष्यांचे आवाज खूप छान येत आहेत. ऐकला तुम्ही आवाज, पक्ष्यांचा आवाज? आणि मी जसं म्हणलं ना पक्ष्यांचे आवाज यायला लागले, तसं तर ते पक्ष्यांना जास्तच आवाज द्यायला सुरुवात केला आहे, कुहू असा असा. तर चला, तर मग मी आता जाते खाली आणि आता दिवाबत्ती पहिल्यांदा करून घेते, संध्याकाळीचं जेवणाची तयारी करते, बघते काय करायचं काय नाही ते. तर तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला. टेरेसवरून खालती आले तोपर्यंत 7 सव्वा 7 वाजले होते आणि मी नेहमी याच टायमिंगला देवाची दिवाबत्ती करत असते. संध्याकाळची दिवाबत्ती केली की मनाला एकदम प्रसन्न वाटतं. अगरबत्तीचा, धूपचा सुगंध सगळ्या म्हणजे घरात पसरतो आणि त्या सुगंधाने पण आपलं घर प्रसन्न राहतं असं मला वाटतं. तर मग मी नेहमी असं दिवाबत्ती वगैरे करते. आणि देवासमोर ज्योत पेटवली की अगरबत्ती पहिल्यांदा तुळशीत लावून येते, त्याला हळदी कुंकू तुळशीला लावते आणि नंतर मग घरात येऊन मग शुभम करोती वगैरे म्हणते. त्याच्यानंतरच मग संध्याकाळची दिवाबत्ती पूर्ण होते. चला, तर मग बघू शकता तुम्ही इथे घड्याळात दाखवते जरा, 7:15 वाजता मी देवाची दिवाबत्ती करून घेतली आणि आता मी जेवण बनवणार आहे. तर जेवणात तसं खास काही नाही आहे, वरण भात मी बनवणार आहे आज आणि चपाती बनवणार आहे. तर चला, तर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तुम्हाला सांगितलं होतं तसं मी कुकर गॅसवरती गरम करायला ठेवला आहे आणि इकडे टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लसूण सगळं बारीक कापून घेते. कारण की मी कधीच म्हणजे असं वरण करताना डाळ शिजत घालत नाही, डायरेक्टच मी फोडणीला घालते कुकरमध्ये. मग त्याच्या आधी पहिल्यांदा तर मी तेल टाकून जिरं, मोहरी आणि हळद आणि नंतर मग हे सगळे मसाले घालून मग पहिल्यांदा छान असं परतून घेते. मग त्याच्यात डाळ वगैरे टाकते आणि मग 4-5 शिट्ट्या काढते. आणि मी म्हणजे मुगाचं आणि तुरीचं असं मिक्स करते, कधी तुरीचं करते. दोन्ही पण वरण कुठल्याही डाळीचं केलं तरी ते छानच लागतं. टोमॅटो आणि बाकी सगळे जेवढे पण मी मसाले टाकलेत ना, ते छान असे परतून घ्यायचे. जोपर्यंत टोमॅटो एकदम असं मॅश होत नाही त्या तेलात, तोपर्यंत ते छान असं परतून घ्यायचं. नंतर मग त्याच्यात डाळ वगैरे टाकून कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या.
कुकरचं झाकण लावून झालं की बाजूला मी मोमोज पण करून घेतले होते आणि याची फुल रेसिपी मी काही शूट केली नाही आणि फक्त थोडासा व्हिडिओच फक्त शूट केला आणि तो यात ॲड करून दिला आहे. तर मग मी मोमोज आणि मोमोजची चटणीसुद्धा मी घरीच बनवली होती, तर ती काय ॲडच केली नाही. तर रविवारी फौजी होते सोबत माझ्या आणि आता मी आज रुद्रला घेऊन आले. श्रेयांश तर खालीच थांबला आहेत त्यांजवळ खालच्या मंदिरात आणि मी रुद्रवरती आलेलो आहोत. डोंगर चढताना एवढा दम लागतो ना, पण उतरताना त्याच्या डबल स्पीड खाली उतरताना लागतं. पाय थरथर कापतात उतरताना, पण चढताना खूप दम लागतो आणि उतरताना एकदम खूप फास्ट खाली उतरता येतं. तर वरचं देवपूजा आमची देवाची झाली आहे दर्शन वगैरे करून आणि नंतर मग रुद्राने मग मी खाली उतरत होतो, कारण की आम्हाला 6:15 आरतीला पोचायचं होतं. घरी आले, नाश्ता वगैरे देवपूजा सगळं काम आवरून बाहेर पोर्चमध्ये बसले होते आणि तेव्हाच हे बाहेरचं असं वातावरण होतं, ढगाळ वातावरण होतं, म्हणजे पाऊस येईल असं वाटत होतं. तर ही माझी पिको फॉलची मशीन आहे. जवळ 2018 साली ही घेतली होती, म्हणजे दुकानातूनच घेतली होती, ऑनलाईन वगैरे काय मागवली नव्हती. तर याच्यावरतीच मी माझे ब्लाऊज किंवा बाहेर कस्टमरचे ब्लाऊज येतात आणि साड्या पिकोफॉल वगैरे या मशीनवरतीच मी करत असते. आणि आत्ता याची साफसफाई करायची, थोडी धूळ बसली होती. आणि ही मशीन आहे ना, म्हणजे वरचा जो गट आहे तो 2018 साली घेतला होता आणि खालचा जो त्याची बॉडी आहे ना, ती आत्यांची होती, म्हणजे ती 1993 का 94 साली घेतली होती, म्हणजे खूप जुनी मशीन आहे ही. आणि तर मग त्याचं खालचं लोखंड होतं ना, त्याला गेल्या वर्षी मी ऑइल पेंटचा कलर देऊन त्याला एकदम नवीन चकचक करून टाकलेलं. जसं आपल्याला जेवण लागतं, तहान लागते, भूक लागते, तसंच या मशीनचं पण असतं. याला पण वरच्यावर ऑइलिंग केलं ना, तर ही पण एकदम व्यवस्थित आणि स्मूथ चालते. तर आपल्याला पण बरं पडतं की मशीन चालवायला. तर त्याला मी असं वरच्यावर ऑइलिंग करत असते. जिथे जिथे मी ऑइल सोडते ना, तिथे तिथे मशीनचे ते छोटे छोटे पार्ट आहेत, तिथे ऑइल केलं की मशीन एकदम छान आणि स्मूथ चालायला लागते.